सुक्या मटकीची भाजी कशी करायची बघूयात रेसिपी। सुक्या मटकीच्या भाजीसाठी आधी आपण घेणार आहोत मोड आलेली मटकी। यामध्ये तुम्ही मिश्र पण मटकी घेऊ शकता, ज्याच्यामध्ये हरभरा, वाटाणा किंवा छोले पण असू शकतात, कोणतीही मटकी घेऊ शकता। यामध्ये ॲड करणार आहे बटाटा। बटाटा व्यवस्थित सोलून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला आहे। आधी हे सगळं मिश्रण आपण उकडून घेणार आहोत। बटाटा पाण्यात टाकलेला आहे। आता यात घालूयात मटकी। मटकी ॲड करून झालेली आहे। चिमूटभर हळदी घालणार आहोत आणि प्रेशर कुकरला 2 शिट्ट्या देऊन उकडून घेणार आहोत। यामध्ये हळदी जास्त ॲड केलेली नाही, आपल्याला नंतर सुद्धा ॲड करायची आहे। वाटण्याशिवाय कोणतीही भाजी चांगली लागणारच नाही। हां, पालेभाजी असेल तर ऑप्शनल असतं, पण जर तुम्हाला सुक्या भाज्या करायच्या असेल, रसाभाजी करायची असेल तर वाटण्याशिवाय मजा नाही भाजीला। त्यासाठी इथे आपण फक्त सिलेक्टेड वाटण करणार आहोत, म्हणजे सिलेक्टेड इन्ग्रेडियंट्स। ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं घेऊ शकता, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे मिक्सरला थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊयात। ही बारीक वाटून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये जर तुम्हाला हिरव्या वाटणातली भाजी करायची असेल तर तुम्ही हिरव्या मिरची ॲड करू शकता, पण मी इथे तिखट ॲड करणार आहे, त्याच्यामुळे मी हिरवी मिरची ॲड केलेली नाही आहे। चॉपरच्या सहाय्याने मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे आणि 1 टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे। फोडणीसाठी घेतलेला आहे कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि हिंग। ही मटकीची भाजी खूप झटपट बनते। तुम्हाला अगदीच वेळ नसेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही वाटून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी गडबडीच्या वेळेस किंवा मटकीही तुम्ही उकडून घेऊ शकता। म्हणजे सकाळी अगदी गडबडीच्या वेळेस तुम्ही पटकन भाजी ही अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये लगेच करू शकता। मटकी छान उकडलेली आहे। आता भाजीला फोडणी देऊया। कढईत तेल गरम केलंय, जिरं मोहरी टाकूया। जिरं मोहरी नासली की थोडं हिंग, कढीपत्ता शांत झाल्यावरती टोमॅटो, कांदा बारीक केलेला। कांदा टोमॅटो मऊ पडेपर्यंत एक 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊया, झाकण ठेवून शिजून घेऊया। कांदा टोमॅटो छान परतलेला आहे। यात ॲड करूया हिरवं वाटण परतून झालंय, त्यामध्ये थोडीशी हळद, कारण हळद आपण ऑलरेडी ॲड केलेली आहे। यात जाईल गोडा मसाला किंवा गरम मसाला, जेवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे कांदा लसूण मसाले टाकून व्यवस्थित परतलाय। आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी ॲड करून जो राहिलेला मसाला आहे ते पाणी ॲड करूया। पाणी ॲड करून झालेलं आहे। आता या स्टेजला आपण मटकी ॲड करूया। मटकी आणि बटाटा जो आपण उकडून घेतलेला आहे। मटकी ॲड करून झालेली आहे। आता चवीनुसार मीठ घातलं आहे। आता व्यवस्थित परतून घेऊया आणि एक 5 मिनिटं झाकण ठेवून थोडीशी वाफ काढूयात आपण। तुम्हाला याच्यामध्ये रस्सा जर करायचा असेल तर तुम्ही वाढू शकता, पण मी एक थोडीशी ड्राय करणार आहे, सो मी थोडं पाणी आटून देणार आहे। या स्टेजला मी एक 4-5 कोकम ॲड करणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता, ऑप्शनल आहे। तयार आहे मटकीची सुकी भाजी। रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।